नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान ना? मस्त हेल्दी राहा, हसत राहा. मी ना आज तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरतीच बोलणार आहे. खरं तर ती कशी सुरुवात करू मला कळत नाहीये. म्हटलं तर तेवढा विषय पण गंभीरच येतो. काय झालं आज ना, मी सकाळी आता पुण्यात राहणाऱ्या लोकांना माहिती कात्रज चौक, तर कात्रज चौकात गेले होते. तर हा चौक असा आहे कायम गर्दीने भरलेला. बस स्टॉप मोठा आहे, रिक्षा स्टँड तिथेच आहे, बाहेरून येणाऱ्या गाड्याही तिथे थांबतात. कायम वर्दळीचा आणि गर्दीचा चौक आहे तो. तर त्या चौकात मी आज काम होतं म्हणून गेले, तर तिथे पाहिलं एक लेडीज कामावरून येत असेल किंवा कामाला जात असेल, माहित नाही काय तिचं म्हणजे होतं ते. तर पाऊस पण चालू होता. तिने एका हातात छत्री धरलेली होती, एका हातात मोबाईल कानाला लावलेला होता आणि चाललेली फोनवरती बोलण्यात. तर इतकी फोनवर बोलण्यात ती मग्न होती, तिला पाठी मागून बस इतक्या जवळ तिच्या येऊन ड्रायव्हर कंटिन्यू हॉर्न देत होता. आता बसचा हॉर्न म्हणजे किती मोठा असतो हे तुम्हाला माहितीच आहे. तरीही तिच्या लक्षात आलं नाही, हॉर्न वाजतोय हेही लक्षात आलं नाही. मग तिला ते कसं जाणवलं, हलकासा धक्का लागला किंवा काय तिच्या लक्षात आलं देव जाणे. मग ती साईडला झाली. पण ते पाहून मला ना इतकं वाईट वाटलं की अरे, इतकं फोनवरती मग्न असावं का आपण? घरात सर्वांची काळजी घेणारो, आपण मुलांची काळजी घेतो, घरातल्या सासू सासरे असतील त्यांची काळजी घेतो, नवऱ्याची घेतो, आणि आपलं काय? अरे, आपण मुलं शाळेतून उशिरा थोडे आले तरी काळजीने नुसतं कासावीस होतो. मिस्टर उशिरा आले तरी काळजी करत बसतो. आणि आपण असं बिंदास्त, इतके बिंदास्त. मला ते पाहून खूप वाईट वाटलं खरं. मैत्रिणींनो, ही गोष्ट दिसायला साधी छोटीशी वाटती, पण आज तिचा जर धक्का लागला असता तिला बसचा, तर तो कितपत पडला असता. तर मला काय म्हणायचं की तुम्ही फोनच्या आहारी इतके जाऊ नका. आपल्या घरी आपली मुलं आहेत, आपली काळजी करणारी आपली मुले आहेत ना. अरे, बाई असेल तरच घराला घर पण येते, आणि त्या घरात आनंद भरलेला असतो. बरं, आपली मुलं आहेत ना, आपल्या मुलांना आई पाहिजे असते. किती मोठी मुलं होऊ दे, त्या मुलांना आई हवी असते. आज मोबाईलच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असं बिंदास कुठेही चालून, ठीक आहे, तुमचा फोन महत्वाचाही येऊ शकतो, तुम्हाला महत्वाचा फोन असेल किंवा काही कामाचा असेल, काही तिचं टेन्शन असेल, काही असेल, ते काहीतरी कुठल्या तरी विषयावरती बोलत असेल. पण इतकं मग्न होऊन मग तुम्ही, ठीक आहे, तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आहात ना, रस्त्याच्या कडेला जा ना, रस्त्याच्या बाजूला जा, कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी थांबा, 5 मिनिटं द्या ना, 5 मिनिटं फोनवरती बोला. तो फोन झाल्यानंतर तुम्ही परत चाला. त्याचाही विचार करा ना. तर आता पावसाचे दिवस आहेत, सगळीकडे पाणी साचलेलं असतं, पाय घसरणं किंवा पाठीमागनं गाड्या वेगात असतात, वेळ सांगून येत नाही ना गो. तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. आपल्या मुलांना आपली गरज आहे.
आणि काही म्हणजे ना मी पाहते काही मैत्रिणी आपल्या अशा पण आहेत की गाडीवरती जातात ना, हेडफोन लावून हेडफोनवरती बोलत बिंदास जातात. अगं आपली गाडी छोटी आहे, पाठीमागून येणारी गाडी मोठी असते. थोडा धक्का लागला तरी तो पुरेसा होतो. नका एवढं बिंदास्त हो, दिवस चांगले नाहीयेत. आपण आपली काळजी घ्या, सावधता बाळगा आणि विशेषतः आहे ना, आपण व्यवस्थित रस्त्याच्या कडेने चाला. मुलांना शाळेत घ्यायला जाता तुम्ही, ऑफिसला जाता, काळजी घ्या ग, काळजी घ्या तुम्ही. कारण तुमचं घर पण सर्व तुमच्यावरती अवलंबून आहे. घराला घरपण देणारी ही तू आहेस ग. तुझ्यामुळे सर्व घरातले सुखी आहेत. तू इतकी निष्काळजी नको बनूस. तर प्लीज मैत्रिणींनो, प्लीज सखींनो, सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, काळजी घ्या, रस्त्याच्या कडेने चाला, मोबाईलचा वापर रस्त्याने करू नका. आपल्याकडे खूप विचार असतात, मला माहिती आहे, पण त्याचा परिणाम वेगळा व्हायला नको, म्हणून सांभाळा ग. आयुष्य एकदाच मिळते ग. तर लक्ष द्या स्वतःकडे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक रस्ता क्रॉस करा, रस्त्याने चाला, गाडी व्यवस्थित चालवा. तर मी एवढंच सांगेल तुम्हाला, काळजी घ्या, छान रहा, हसत रहा, छान कुटुंबाची काळजी घ्या, तुमची स्वतःची काळजी घ्या. चलो बाय.